ज्ञानग्रहणाची आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार। मंडळी, अर्चना कापरे या आपल्या YouTube चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर नेर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते। मंडळी, चला तर मग ऐकूयात आजची कथा ड्रॉवर। रोजच्या वापरातील कामाच्या वस्तूंचा पसारा टेबलावर, टीपॉयवर आणि इतरत्र विखुरलेला आहे। वस्तू ठेवण्यासाठी कपाटाला ड्रॉवर आहे, पण ड्रॉवर उघडण्याचीही सोय नाही, कारण तो आधीच इतर वस्तूंनी गच्च भरलेला आहे। कधी जोर लावून ड्रॉवर उघडलाच तर त्यात कोंडून ठेवलेल्या वस्तूंपैकी एक दोन वस्तू ओघळून खाली पडतात। काही वस्तू तर ड्रॉवरच्या मागच्या बाजूच्या फटीतही अडकून बसलेल्या आहेत। ड्रॉवरमध्ये 1 इंचही जागा शिल्लक नसताना त्यात नवीन वस्तू ठेवणार तरी कशा? ड्रॉवरमध्ये नेमकं आहे तरी काय? तर रिफिल, संपलेले पेन, तुटक्या पेन्सिली, जुन्या मोबाईलचा चार्जर, रोलवाला कॅमेरा, शोभेच्या वस्तू, बंद पडलेलं गजराचं घड्याळ, ट्रान्झिस्टर, काही फायली, जुन्या डायऱ्या, डायरीमध्ये मोरपीस, सेंटच्या रिकाम्या बाटल्या, अज्ञात कुलपांच्या किल्ल्यांचा जुडगा, किल्ली नसलेलं कुलूप, जुन्या पावत्या आणि बरंच काही। अशा वस्तू ज्या कधी फार वापरल्या जात नाहीत, किंबहुना नाहीच। थोडक्यात म्हणजे ड्रॉवर अडगळीनं भरलेला आहे। आपला मेंदू देखील असाच अडगळीनं भरलेला ड्रॉवर नाहीये का? आपल्या व्यक्तिगत जीवनाशी काहीही संबंध नसलेले बिनकामाचे विचार आणि माहिती त्यात कोंबून ठेवलेली आहे। वायफळ चर्चा, टीव्ही, इंटरनेट या माध्यमातून या अडगळीत अनावश्यक विचारांची सतत भर पडते आहे आणि हेच विचार आपल्याच मार्फत चुकीच्या पद्धतीनं व्यक्त केले जातात, ज्यामुळे आपलीच प्रतिमा खराब होऊन आपलेच नुकसान होते। विचार नेमके येतात कुठून? 2 मार्ग आहेत। एकतर ते बाहेरून येतात किंवा आपल्याच आत आपल्याला अस्तित्वाशी जोडणारा एक अज्ञात स्रोत आहे, तिथून नव्या विचारांची उत्पत्ती होते। कोणताच विचार आपला स्वतःचा नाही। अमुक एक विचार हा माझा विचार आहे असा भ्रम आपल्यातल्या काल्पनिक मीला कायम होत राहतो। म्हणूनच प्रत्येक विचार पकडून ठेवून त्याला कोंबून ठेवण्याची प्रवृत्ती जन्म घेते। त्यातूनच अडगळ वाढत जाते। विचारांवरील मालकी हक्काची भावना हीच या अडगळीला कारणीभूत असते। या अडचणींमुळे आपल्या खरोखर उपयोगाचे, आपल्या फायद्याचे जे विचार आहेत त्यांना जागाच उरत नाही। जुने विचार तुडुंब भरलेले असल्याने नव्या विचारांचा स्रोत बंद होऊन जातो आणि अस्तित्वाशी असलेलं आपलं नातंच तुटून जाऊन आपण केवळ एक यंत्र म्हणून वावरत राहतो। ड्रॉवर कायम रिकामाच हवा आणि त्यात फक्त उपयोगाच्याच वस्तू सुटसुटीतपणे वेळच्या वेळी सापडतील अशा ठेवल्या जाव्यात आणि मुख्य म्हणजे नव्या वस्तूंसाठीही ड्रॉवरमध्ये जागा कायम उपलब्ध हवी। बऱ्याचदा ड्रॉवरमध्ये साठवून ठेवलेल्या वस्तू या स्मृतिचिन्हे यांच्या स्वरूपात जतन करून ठेवलेल्या असतात। प्रत्येक वस्तूशी निगडीत आपली एखादी आठवण असते आणि भावनिक नातं असतं, पण याच आसक्तीचा अतिरेक आपल्याला एकाच जागी अडकवून ठेवतो आणि त्यामुळेच आपली प्रगती होऊ शकत नाही, कारण कोणत्याही नव्या बदलासाठी आपलं मन तयार नसतं। फेंगशुई या तत्त्वज्ञानानुसार घरातल्या अडगळीच्या वस्तू धनप्राप्तीच्या आणि प्रगतीच्या मार्गातील अडथळे बनतात। यामागील विज्ञान असं की या वस्तूंच्या दर्शनाने आपले विचार अनावश्यक आणि नकारात्मक स्मृतींशी जोडले जातात, ज्यामुळे बुद्धी विचारांच्या जुन्याच पॅटर्नमध्ये अडकून राहते। नवे विचार आणि वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची बुद्धीची क्षमता या अडथळ्यांमुळे खंडित होते। ड्रॉवरमधील अडगळीशी असलेलं आपलं भावनिक नातं एकदा का तोडलं की मग ती अडगळ जाऊन ड्रॉवर रिकामा व्हायला फारसा वेळ लागत नाही आणि मग फक्त नव्या कामाच्या वस्तूंसाठी ड्रॉवर वापरला जातो। थोडं कडू वाटेल, पण जीवनात प्रगतीच्या शिखरावर यशस्वीपणे पोहोचण्यासाठी फक्त एकच सूत्र आहे, ते म्हणजे आपल्या पावलांचा खालच्या पायरीशी असलेला संबंध
पूर्णपणे तोडून टाकल्याशिवाय आपण वरची पायरी गाठू शकत नाही. मंडळी, आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. तुम्ही तुमचे मित्रमंडळी, आप्तस्वकीय, नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे. आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत राहा आणि शिकत राहा. धन्यवाद.